करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे चित्त लावी चरणापे चित्त लावी चरणापे करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे चित्त लावी चरणापे चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी बहुतांच्या मध्ये गोवा हो जीवाने दावा हो जीवाने दावा हो जीवाने दावा मग तो माझा माया घेईल ताप हिरोनी ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठल निघेना विठ्ठल निघेना धीर विठ्ठल निघेना मग तो माझा मायवा तो माझा मायवा मग तो माझा मायवा घेईल ताप हिरोनी ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी मग तो माझा कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव और ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु लोक महाराज की श्री संत दत्तूजी महाराज की पवन पुत्र हनुमान की करी
करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण थोडा रिटर्न तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ते विमी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले
मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनैश्चरम् करियैसे धावा धावे चित्त लावे चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरुणी विठ्ठल विठ्ठल उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हे या ठिकाणी बजरंगपूर या गावामध्ये बजरंग बलीच्या दरबारामध्ये चालू असलेला हा सप्ताह अतिशय सुंदर असं तुमचं गाव आहे. गावाचं नावच छान आहे आणि गावाचं मंदिरही छान आहे. मंदिरही अतिशय भव्य आणि दिव्य आपल्या गावचं मंदिर आहे आणि सप्ताहाचं नियोजनही अतिशय सुंदर आहे. उपस्थितीही बहुसंख्य आहात. गावात काही असं फार मोठं गाव नाही. आपलं गाव लहान आहे पण लहान गावाच्या मानाने आपली उपस्थिती चांगली आहे. मला असं वाटते फार मोठं गाव नाही ना. हा भाग पकडला तर 10-15-20 हजार लोकांचं गाव असेल. छान असं आपलं गाव आहे आणि आपलं नियोजन असं सुंदर आहे. चालू असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहातील आज हे 6व्या दिवसाची सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करण्याचा सुयोगाच्या सेवकाच्या वाटेला प्राप्त झाला. ठरलेल्या संकल्पित वेळामध्ये ही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पण करायची आहे. तन्निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय ज्याला संपूर्ण वारकरी संप्रदाय प्रेमानं आदरानं आबा म्हणून आवाज देतात असे शालिग्राम आबा यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात. आपण सर्वजण भाग्यवान आहात. या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज खूप मोठमोठ्या व्यासपीठावरती ऐकायला भेटतो त्या मोठ्यात मोठ्या व्यासपीठावरचे व्यक्तिमत्व दोन्हीही व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय श्री गोपाल महाराज असतील. हरिभक्त पारायण या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण परशुराम महाराज नाव माहिती आहे तुमचं नाव कसं विसरून झाले. हरिभक्त पारायण परशुराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण संपूर्ण महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना एकदा विनम्र अभिवादन करतो. नाही आता सेटिंग बिघडली काहीतरी पहिले जशी होती तशी. हा नाही मग ते जमून नाही राहिलं ना मला. हा जसा होता तसा का वाढवला आवाज तो. इथे या ना कीर्तन ऐकायला. नाही मग इथं त्रास होते पूर्ण संपूर्ण. हा बरोबर आहे तुमचं काही चुकी नाही. तुम्हाला जसं सांगितलं करी ऐसी धावा धावे चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरुणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्याची चालू असलेली धावाधाव संपवण्याकरता धावाधाव करण्याची रीत पद्धत आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या चरणाजवळ आपल्याला धाव घ्यायला सांगतात. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये त्याचा परिणाम सांगितला की देवाच्या चरणाकडे जर धाव घेतली तर महाराज म्हणतात मग तो माझा मायबाप असणारा देव तुमचं दुःख हिरून घेईल. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये थोडा सावधानतेचा इशारा दिला की तुम्ही संत वचनाला सोडून भक्ती मार्गाला सोडून तुम्ही अन्य कोणीही मतमतांतराकडे जाऊन जीवाला श्रम करून घेऊ नका. तुम्ही फक्त एक काम करा. चौथ्या चरणामध्ये पांडुरंगाविषयी असणारा विश्वास तुकोबाराने प्रगट केला की तुम्ही करुणायुक्त अंतकरणाने त्या करुणायुक्त असणाऱ्या देवाला आवाज द्या. तो देव आवाज दिल्यानंतर त्याला धीर धरवणार नाही. तो आपल्याकडे धावत येईल. धावत येऊन करेल काय परत ध्रुवचरणामध्ये सांगितलं मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरुणी विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु
जगद्गुरु तुकोबारांनी मनुष्याची चालू असलेली धावाधाव संपवण्याकरता एका विशिष्ट प्रकारची धावाधाव महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये करायला सांगितली। एका विशिष्ट प्रकारची धावाधाव तुकोबारायला करायला आपल्याला सांगतात। का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला धावाधाव करायला सांगता, मग मुद्दा असा आहे की आम्ही तुमच्या मतलं काय ऐकावं? सगळ्याच गोष्टी लोकांच्या मतल्यानं ऐकून चालत नसतात। आपल्याकडे एक म्हण आहे व्यवहारामध्ये, ऐकावे जनाचे करावे मनाचे। काही गोष्टी लोकांच्या मतल्यानुसार ऐकू नये, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या मोठ्या माणसांच्या मतल्यानं ऐकाव्या, कारण त्यांचे अनुभव असतात। आणि काही गोष्टी ऐकल्या पाहिजे ना। सगळ्या गोष्टी आपल्या मनानं करून कशा चालतील महाराज? नाही चालणार सगळ्या गोष्टी। मला सांगा, आजार झाल्यानंतर आपण औषध घेतो, मग आजार झाल्यानंतर जर औषध घेतो तर ती औषध आपण स्वतःच्या मनाने घेतली पाहिजे का डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली पाहिजे? डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली, पण डॉक्टर योग्य असला पाहिजे की नाही? नाही तर एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरले म्हणे, डॉक्टर साहेब काल मी तुमच्याकडे आलो होतो, माझा ताप गेला। डॉक्टर म्हणे, आज कशाला आला रे? म्हणे, आज माझा जीव घाबरून राहिला। डॉक्टर म्हणे, काळजी करू नको, माझ्या औषधने एवढा मोठा ताप गेला आणि जीव काय काढला? म्हणे, औषध देतो, औषध घे, ताप गेला तसा जीव जाईन म्हणे। म्हणजे मला काय मुद्दा बोलायचा आहे की ज्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली आपण औषध घेतो तो डॉक्टरही योग्य असणं गरजेचं आहे। औषध स्वतःच्या मनानं घेऊनही चालत नाही आणि चुकीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घेऊनही चालत नाही। योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घेतली पाहिजे। तशी मनुष्याची चालू असलेली जी जीवनाची धावाधाव आहे, ती धावाधाव नको त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करूनही चालत नसते आणि परमार्थ मार्गावरून स्वतःच्या मनाने धावूनही चालत नसते। कारण जो व्यक्ती परमार्थ मार्गावरून स्वतःच्या मनाने धावत असतो, ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये म्हणतात, तो साधक मार्गामध्येच मुकत असतो। महाराजांचं प्रमाण आहे, मनोमार्गे गेलो तुझे मुकला, मनोमार्गे गेला तुझे मुकला, हरिपाठी फिरावला तुझे धन्य, मनोमार्गे गेला तुझे मुकला, हरिपाठी फिरावला तुझे धन्य, हरिपाठी फिरावला तुझे धन्य, हरिपाठी फिरावला तुझे धन्य। मनोमार्गे गेला, परमार्थ मार्गावरून धावत असताना माणसाने स्वतःच्या मनाला आवडेल तसा परमार्थ करू नये। परमार्थ मार्गावरून धावत असताना साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने व्यक्तीने धावायला पाहिजे। जीवनामध्ये जर सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गाने धावायला पाहिजे। माणसाला इच्छित साध्य जर पाहिजे असेल तर दोन गोष्टी ज्ञानोबाराय म्हणतात महत्त्वाच्या असतात। ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात की माणसाला इच्छित साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात। योग्य साधन असलं पाहिजे आणि योग्य दिशा असली पाहिजे। साधन चुकलं तरी माणूस साध्यापर्यंत पोहोचत नाही। नदीच्या पहिल्या तीरावर जाण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात, नाव साधन आहे, पण 100 जागेवर फुटलेली नौका माणसाला नदीच्या पहिल्या तीरावर जाण्याकरता योग्य साधन नाही। या लागी शतजर्जर नावे रिगोणी केवी निश्चिंत व्हावे। ज्ञानोबाराय म्हणतात, नाव साधन असली तरी ते चुकीचं साधन, म्हणजे ते साधन योग्य नाही। पण दुसरं गोष्ट आहे का, ज्या साध्यापर्यंत जायचं आहे ती दिशा योग्य असली पाहिजे। ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला वेग खूप आहे, पण तुमची जर दिशा चुकली तर तुम्हाला वेग कितीही असला तरी तुम्ही साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचू। ज्ञानोबाराय उदाहरण देतात ना ज्ञानेश्वरीमध्ये। ज्ञानोबाराय म्हणतात, अगा पश्चिम समुद्राची या तटा आणि निगजत आहे पूर्वी जिली या वाटा। ज्ञानोबाराय म्हणतात, एकाला पश्चिम समुद्राच्या तटाला जायचं होतं आणि तो पूर्वेकडे धावू लागला। मला सांगा, तो कधी पोहोचेल पश्चिम तटाला? कधी पोहोचेल? पोहोचेल काय रे? तुम्ही ऐकलं का मी काय सांगितलं? मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो। एकाला नागपूरच्या गाडीमध्ये जायचं होतं। कुठं जायचं होतं? नागपूरच्या, म्हणजे एकाला नागपूरला जायचं होतं आणि तो पुण्याच्या गाडीमध्ये बसला। नागपूरला जायचं होतं, बसला कोण्या गाडीत? पुण्याच्या गाडीमध्ये बसला। आता त्याला बसायची फार मोठी घाई, काही लोकांना बसायची फार मोठी घाई असते। गेला कसा तरी जागा पकडली आणि त्याचा स्वभाव जरा बोलका होता। माणसाचा स्वभाव बोलका पाहिजे बरं, स्वभाव बोलका पाहिजे, चेहरा प्रसन्न पाहिजे, माणसाचा चेहरा प्रसन्न पाहिजे की नाही? काही काहीचे चेहरे असे असतात त्याच्याकडे पाहिलं की म्हणा वाटते, भाऊ आता भेटले तर भेटले,
अरे काय, कोणी आपल्याकडे पाहिलं की मस्त चेहरा 2 मिनिटं स्माईल करायला काय जाते महाराज. समोरच्याला जर आनंद भेटत असेल तर चेहरा प्रसन्न ठेवायला पाहिजे. याचा चेहरा प्रसन्न, याचा स्वभाव बोलका. एक सांगू का, माणसाचा स्वभाव बोलका पाहिजे, बरोबर आहे की नाही. स्वभाव बोलका पाहिजे. एक सांगू का, मी माझं वाक्य परत ऐका. शेजारी माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे, बरोबर आहे की नाही. शेजाऱ्याचा स्वभाव जर चांगला असेल तर मग माणसाला प्रवास आठवत नाही, तो रेल्वेचा असो का जीवनाचा असो. याचा स्वभाव चांगला होता. याने समोरच्याला रामराम श्यामश्याम केला, त्याने याला रामराम श्यामश्याम केला. रामराम करण्याकरता काय ओळखी पाहिजे हो, काही ओळखी नसते पाहिजे. त्याने याला रामराम केला, याने त्याला रामराम केला. त्याने विचारलं का हो कुठं निघाले, याने सांगितलं मी पुण्याला चाललो. मग त्याने विचारलं तुम्ही कुठं निघाले, याने सांगितलं म्हणे मी नागपूरला चाललो. मग समोरच्यानं सांगितलं म्हणे थांबा म्हणे, तुम्ही एक काम करा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. ही गाडी कुठं जात नाही, ही गाडी नागपूरला जात नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. तुम्ही पुढचं स्टेशन आलं की तुम्ही उतरून जा, दुसरी गाडी पकडा. हा म्हणे गाडी कशी जाणार नाही, फुकट थोडी बसलो म्हणे मी, तिकीट आहे म्हणे माझ्याकडे, फुकट बसलो का म्हणे, गाडी कशी जाणार नाही. माझी इच्छा आहे म्हणे गाडी नागपूरला गेली पाहिजे. त्याने सांगितलं तुमच्याकडे इच्छा असू द्या, म्हणजे तुमची इच्छा असू द्या का तुमच्याकडे तिकीट असू द्या, तरीही ही गाडी नागपूरला जाणार नाही. का जाणार नाही, कारण या गाडीची धाव विरुद्ध दिशेला आहे. गाडीची धाव विरुद्ध दिशेला असल्यामुळे ही गाडी नागपूरला जात नाही. तसं इथं बसलेल्या जीवाचीच नव्हे, सगळ्या जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा आहे माझ्या दुःखाची निवृत्ती होऊन मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हे सर्व जीवाची प्रबळ इच्छा असूनही जीवाच्या वाटेला दुःख येते, कारण जीव ज्या विषयरूपी गाडीमध्ये बसून सुख समाधान शांती स्थिरता रूपी गावाला पोहोचण्याची इच्छा करतो. ज्ञानोबाराय म्हणतात त्या गाडीची धावच नेमकी त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणून माणूस सुखाच्या स्थानापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. जो विषयामध्ये सुख समाधान शांती स्थिरता आहे असे मानून ज्ञानोबाराय म्हणतात जो जीव विषयाकडे धाव घेतो ना, ज्ञानोबाराय म्हणतात ती धावच जीवाच्या दुःखाला कारण ठरते. कशी दुःखाला कारण ठरते, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड उदाहरण देतात. ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं, मे महिन्यातले दिवस, प्रचंड थंडीचे दिवस. तशामध्ये एक मुशक म्हणजे एक तुम्ही ऐकताय ना कीर्तन, मग मे महिन्यातले दिवस थंडीचे दिवस म्हटलं तरी तुम्ही ऐकून कसे करायले, तुम्ही कीर्तन ऐकताय ना. मग मी महिन्यातले दिवस थंडीचे दिवस म्हणून राहिलो मी. मे महिन्यात थंडीचे दिवस असतात काय, मग तुम्ही ऐकून बरं तुमच्या चेहऱ्याचे हावभावने बदलले की चला बा तुम्ही बोलले नसताना पण मग समजला असेल विषय, काहीच नाही. मे महिन्यातले दिवस ऐका, मे महिन्यातले दिवस प्रचंड उन्हाळ्याचे दिवस, वरून सूर्य आग ओकतो आहे आणि खालून जमीन तापलेली आहे. आणि तशामध्ये एक मुशक, ज्ञानोबाराय म्हणतात मुशक म्हणजे उंदीर, सावलीच्या शोधार्थ सैरावैरा धावत होता, पण त्याला सावली सापडत नव्हती. एका ठिकाणी सावली दिसली, हा पळत पळत गेला, सावलीमध्ये बसला, निवांतपणाचा श्वास घेतला की चला बाबा आलो आपण एकदाच सावलीमध्ये. सावलीत बसला तो उंदीर, पण ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्या लक्षात आलं की अरे आपण ज्या झाडाच्या सावलीत बसलो आहे ही सावली म्हणे झाडाची नाही, ही सावली भला मोठा एक साप फणा करून बसलेला आहे आणि त्या सर्प फणाची ही सावली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात सांगा, सर्प फणाची सावली आहे हे कळल्यानंतर त्या उंदराला त्या सावलीत बसून शीतलता वाटेल काय, वाटणार नाही. हे असो आघवी पाबोली सांग पा सर्प फणाची सावली, ते शीतल होईल केवली मुशकासी. ज्ञानोबाराय म्हणतात सर्पफणाच्या सावलीकडे असणारी उंदराची धाव ही जशी उंदराच्या दुःखाला कारण ठरते, तशी विषयाच्या ठिकाणी असणारी जीवाची धाव ही जीवाच्या दुःखाला कारण ठरते. विठाला विठाला म्हणून तर ज्ञानोबारायची आणखी एक ओवी सांगून चालतो. ज्ञानोबाराय म्हणतात की विषयाच्या ठिकाणी असणारी जीवाची धाव जीवाच्या दुःखाला कारण ठरते, कारण विषयात सुख नाही. ज्ञानोबाराय म्हणतात विषयात सुखाभास आहे. म्हणून तर माऊलीची पुढची एक ओवी अशी आहे, ज्ञानोबाराय म्हणतात विषय सेवून मी सुखी झालो असं जर कोणी म्हणत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात त्याचं बोलणं पागलासारखं आहे. पागलासारखं कसं पागलासारखं आहे हो ज्ञानोबाराय, आम्हाला जरा स्पष्टीकरणानं सांगा ना. ज्ञानोबारायांनी गोड उदाहरण दिलं की माणसाचं बोलणं कसं अयोग्य आहे. ज्ञानोबाराय गोड उदाहरण देतात. ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं, परीक्षा जवळ आली, परीक्षा, आणि बाप पोराले म्हणेले का म्हणे मूर्खा अभ्यास करणं म्हणे रे, 2 दिवसावर परीक्षा राहिली, कधी अभ्यास करशील तू. पोरगा म्हणे बाबा अभ्यास केला म्हणे बाबा मी. बापांनी विचारलं का रे कधी अभ्यास केला तू. पोरगा म्हणे बाबा रात्रीच अभ्यास केला. बाप म्हणले का मूर्ख समजतो का मला, रात्री लाईट गेली होती, पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या, तू कधी अभ्यास केला रे. मुलगा म्हणे बाबा रात्री लाईट गेली होती, तुमचं म्हणणं बरोबर आहे,
पण बाहेर ज्या विजा चमकत होत्या ना, मी घराच्या खिडक्या उघडल्या आणि त्या विजाचा प्रकाश आतमध्ये येत होता आणि त्या विजेच्या प्रकाशात सगळे पुस्तकं वाचले म्हणे मी. ज्ञानोबाराय म्हणतात विजेच्या प्रकाशात पुस्तकं वाचले हे बोलणं जसं अयोग्य आहे तसं विषय सेवून मी सुखी झालो हे बोलणंही अयोग्य आहे. एरवी तरी विषय सुख आहे हे बोलण्याची सरी के नव्हे तरी विद्युत स्फुरणिकानं पाहे जगा माझी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना की विषय सेवून कोण सुखी झाला, विषय सेवूनिया कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी जैसा. अरे अग्नीमध्ये लाकड टाकून अग्नी शांत करता येईल का? अग्नीमध्ये लाकड टाकून अग्नी कधी शांत होत नसतो, तसं विषय सेवून जीव पूर्णतः तृप्त कधी होत नसतो. कारण विषय सेवून जर जीव पूर्णतः तृप्त झाला असता तर ज्ञानोबारांनी प्रश्नार्थक चिन्ह वापरला तर मग पूर्वीचे राजे महाराजे सनकादिक या संसाराचा त्याग करून वनात गेले असते काय? प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेवितीगिरीकडे राज्य टाकून गेले तरी ते काय वेडे म्हणावे? ते काय पागल होते काय? त्यांचा प्रपंच काय अर्धवट होता काय? त्यांचा प्रपंच परिपूर्ण होता. 18 भार वनस्पती प्रपंच परिपूर्ण होता तरी त्यांनी त्याचा त्याग केला. कारण त्यांना माहिती आहे प्रापंचिक विषयापासून शाश्वत सुखाची प्राप्ती नाही, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. मग का हो तुकोबाराय आम्हीही संसाराचा त्याग करून वनामध्ये जाऊ का? तुकोबाराय म्हणतात तुम्ही वनामध्ये जाऊ नका आणि तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ शकत नाही. मग का हो आम्ही काय करा? तुकोबाराय म्हणतात तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एक काम करा. संसारी असावे असोनी संसाराचा त्याग करू नका, तुम्ही संसारामध्ये राहा, पण कसे राहा? संसारी असावे. असावे असं हरकत नाही, पण असोनी नसावे. असून नसा का? असून नसा आम्ही नसावे का? महाराज म्हणतात नसूनी असावे, असोनी नस. कळालं काय आपल्याला? नाही कळालं का? मी सोपी करून सांगतो. तुकोबाराय पुढे म्हणतात हा प्रपंच विवाह मुलं वाडी शेती बैलजोडी घरदार संसार बंगला 2 व्हीलर 4 व्हीलर बैलगाडी हे सगळा दिसणारा प्रपंच आपल्या वाटेला आलेली केवळ जबाबदारी म्हणून आपण पार पाडत चाला. सुख साधन म्हणून त्याच्या पाठीमागे धावू नका. आणि जेव्हा सुख साधन म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे धावाल तेव्हा तीच धाव तुमच्या दुःखाला कारण ठरेल. विठ्ठला विठ्ठला. मग का हो ती धाव जर दुःखाला कारण ठरते मग त्या ठिकाणी धाव घेऊ नये आम्ही. मग आम्ही धाव कुठं घेतली पाहिजे महाराज? तर महाराजांनी मग ते धावाधाव करण्याची रीत महाराज आपल्याला या भंगा रीत सांगतात. बरं रीत धावाधावीचा त्याग नाही सांगितला. धावाधावीची कोणत्याही गोष्टीची रीत समजली पाहिजे. कोणती गोष्ट असो रीतीनं केली पाहिजे की नाही? रीत समजली पाहिजे माणसाला. रीत नाही समजली, मला सांगा आता हे महाराज या ठिकाणी मृदंग वाजवून राहिले तामिळनाडूतून, बरोबर आहे ना? तेलंगणातून या ठिकाणी आले. तेलंगणातून या ठिकाणी आले एवढ्या दुरून. आता मला सांगा एखादा म्हणेल की काय महाराज असं असतं मृदंग वाजवून राहिले, असे असतं थार टाकून राहिले, हे तर मलाही जमते. मला सांगा हे जमेल का आपल्याला? जमलं असतं तर एवढ्या दुरून त्यांना बोलावलं असतं का? ते असं जरी वाजवून राहिले तरी त्या वाजवण्याची एक रीत आहे. ते हातच टाकून राहिले, तुम्ही हात टाकणार पण ते हात कसा टाकावा हे रीत तुम्हाला माहित नाही, त्यांना ते रीत माहिती आहे. ती मला काय बोलायचं आहे, रीत माहिती. कोणती गोष्ट रीत माहीत पाहिजे ना. एका माणसाला काय झालं, एका माणसानं 20-25 किलो आंबे विकत घेतले. 20-25 किलो आंबे विकत घेतले, बैलगाडीमध्ये टाकले. एका श्रीमंत माणसानं 25 किलो आंबे विकत घेतले, बैलगाडीमध्ये टाकले. नोकर पुढे गाडी आणते, मालक मागे बसलेला आहे आणि मालक माग्या बसल्या बसल्या विचार करते म्हणे आपण एकदम 25 किलो आंबे विकत घेतले पण एक बी आंबा खाऊन नाही पाहिला की आंबा कसा आहे.
25 किलो घेतले पण आंबा खाऊन नाही पाहिला. आंबा खाल्ला पाहिजे म्हणे आपण. त्यानं काय केलं, एक आंबा असा हाती घेतला. पण ज्ञानो काय झालं, त्याला आंबा खाण्याची पद्धत माहीत नव्हती, आंबा खाण्याची रीत माहीत नव्हती. त्यानं तो असा त्यातला तो मोठा कलमी आंबा, तो कोणता म्हणतात त्याला, तो मोठा आंबा वैभव, तो मोठा आंबा काय म्हणतात त्याला, हापूस आंबा. तो असा मोठा असते, तो हापूस आंबा असा तो मोठा घेतला आंबा. त्याला काही आंब्या खाण्याची पद्धत माहीत नव्हती परशुराम महाराज. त्याने काय केलं, तो असा आंबा तोंडात घातला. तो काही आतमध्ये जात नव्हता. मग त्याने पाठीमागून जरा धक्का दिला, धक्का नाही असा, हा हा, जसा जसा धक्का दिला तसा तो अर्धा बाहेर. आता तो आतही जाय ना, तो बाहेरही ये ना. त्याच्या हे इच्छा नसा तडकायला लागल्या, तो तरफडायला लागला. नोकर पुढे गाडी हाणता हाणता विचार करते, म्हणे मालक आतापर्यंत माझ्याशी बोलत होता पण आता एकदम बोलणं बंद झालं. का बोलणं बंद झालं? म्हणून नोकरानं असं पाठीमागे पाहिलं तर त्याला हे चिन्ह दिसलं. नोकराच्या लक्षात आलं, म्हणे आंबा जर लवकर बाहेर नाही आला तर मालकाचं रामनाम इथं सत्य आहे, म्हणे आंबा लवकर बाहेर आला पाहिजे. त्या नोकरानं काय केलं, नोकर हुशार होता, नोकरानं पाठीमागून एक बुक्का मारता बरोबर नाही, दोन झाले ते, एकच बुक्का. हा, हे जसा बुक्का मारता बरोबर आंबा बाहेर. तो दुसरा आवाज आंब्याचा होता खाली पडायचा. हा जसा आंबा बाहेर पडला, महाराज बरं झालं त्याला गावठी उपाय करणारा भेटला, जास्त शिकून उकेल भेटला असता तर यांना आपण प्रथम बुलढाण्याला नेलं पाहिजे. तो म्हणते याला औरंगाबादला जाऊ दे, तो तिथं गेल्यावर म्हणते याचं शुगर चेक करा, ब्लड चेक करा. आता खरं सांगा, हे सगळं चेक करेपर्यंत आग असकला असता की नाही. जसा बुक्का मारला आंबा बाहेर आला तसा आता मालक नोकराले काय म्हणते का, मालक म्हणते गडे आता एक काम करतो, भला मोठा गड्डा पाहून तू गाडी उभी कर. नोकरानं विचारलं, मालक गाडी का उभी करायची? मालक म्हणे, अरे या आंब्यामुळे माझ्यावर मरणाची वेळ येणार होती, ही वेळ दुसऱ्यावर येऊ नये म्हणून आंबे फेकून देतो. नोकर म्हणे, मालक एक काम करा ना, आंबे फेकून दिल्यापेक्षा मा पिशवीत टाका, मी माझ्या पोरांना घेऊन जातो घरी. मालक म्हणे, का रे या आंब्याचा दुष्परिणाम तुझ्या पोरांवर होणार नाही काय? मालक म्हणे, नोकर म्हणे मालक, आंबा खाण्याचा दुष्परिणाम जर लोकांवर झाला असता तर लोकांनी पैसे देऊन आंबे विकत घेतले असते काय? शेती पडीत ठेवून लोकांनी आंब्याचे झाडं लावले असते काय? मालक, आंबा वाईट नाही, तुम्हाला खाण्याची अक्कल नाही. हा म्हणे मला खाण्याची अक्कल नाही म्हणजे, हो मालक, आंबा खात असताना वरची साल फेकावी आणि आतली कोय टाकावी आणि त्याच्या मधला जो रस असते तो रस माणसाने चाखावा, आंब्यासारखा पिवळा पडते माणूस. बदललं डबल. अच्छा, म्हणजे तिकडे पाठीमागे नाही आहेत का? मग या बॉक्सचा आवाज वाढवला तर, म्हणजे या वरचा तो काय होते, एक मिनिट आवाज कमी करा, मी सांगतो. आवाज मोठा केल्यामुळे इथं मला बोलायला काय त्रास होते हे दोघं मंडळी जाणू शकतील. तो रिटर्न म्हणजे मला ते बोलता नाही येत, मग म्हणजे भारी जाते बोलायला मला. तशी मंडळी समोर जागा भरपूर असते. हे कोणाची रिझर्वेशन होती का? मग मला माहित नाही बरं, मी विनोद नाही करू आलो. हे होती का कोणाची? अच्छा, ठीक आहे, करा तुमच्या हिशोबानं करा, मी माझ्या हिशोबानं करतो, जशी तुमची इच्छा. मग तशी पाठीमागी मला सांगा, आवाज इथं बसलेल्यांना येत नाही का पट्टीवर बसलेल्यांना येते ना? हा, मग आता जास्तच पाठीमागे कोणी बसेल असेल तर मग माझ्या बरोबर बी लोक बसेल आहेत, मग त्याही नाही म्हणा की मला काय करा, मग आमच्या गावावर काहून अन्याय करता तुम्ही? बरोबर आहे की मला? मला सांगा, रीत महत्वाची असते. रीत कोणत्याही गोष्टीची महत्वाची असते, रीत. ठीक आहे, करा शामभाऊ, माझा काही तुम्हाला बोलायचा उद्देश नाही, तुमच्या हिशोबानं करा. आता तुम्हाला कसं आहे, संपूर्ण गाव सांभाळावं लागते, सगळ्यांचे फोन येतात, सगळ्यांचं मनं सांभाळावं लागतात. ठीक आहे वैभवा, ते म्हणतात तसं करा, मी माझा त्रास. ठीक आहे, ऐका काय सांगत होतो आपण? नाही, रीत, कोण्याही गोष्टीची रीत कळणं महत्वाची असते. रीत नाही समजली तर फजित. एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब, पूर्वीचा काळ, जुन्या काळात ते लोक औषधं देत होते ना पुडीत बांधून. हा म्हणे, डॉक्टर साहेब औषध कोणती द्या म्हणे? कोणती औषध चालेल म्हणे आपल्याला? पण ज्या पुडीत देसाल ना तो कागद हलका वापरा. डॉक्टर विचार करायला लागला, म्हणे औषधचा आणि पुडीचा काय संबंध आहे?
डॉक्टर म्हणतो असं काय म्हणतो रे? म्हणे काल तुम्ही अशीच एक पुडी दिली, सांगितलं हे पुडी दुधात टाकून घे. मी घरी गेलो, पुडी दुधात टाकली, मिक्स करण्याचा प्रयत्न केला, पण तो कागद जाड असल्यामुळे लवकर मिक्स होत नव्हता, म्हणून आज सांगतो कागद हलका वापरा. डॉक्टर म्हणे बाबा तुला सांगितलं पुडी दुधात टाकून घे, म्हणजे त्यातली औषध दुधात टाकून घे, तू काय कागद घेतला काय? हो म्हणे. रीत समजायला पाहिजे. म्हातारी बिमार पडली, महाराज म्हातारी, आणि म्हातारीला डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरनं चेकअप केलं, टॉनिकची बाटली लिहून दिली, सांगितलं हे टॉनिकची बाटली म्हातारीला द्या, पण देत असताना चांगली हलून द्या. कोणाला हलून द्या? याईनं म्हातारीला हलवलं. रीत समजली पाहिजे की नाही? कोणी रीत कोणीही गोष्टीची. आता हे गाण्याची, आता ही मंडळी गायन करतात, या गाण्याची रीत यांना माहिती आहे, गाण्याची रीत आपल्याला नाही माहीत. आता भैरवी जर पहिल्या चरणाले म्हटले चालेल काय परशुराम महाराज? नाही. प्रत्येक गोष्टीची मला काय बोलायची रीत आहे. तसं एक सांगू का, आपल्याला जर नाही समजलं तर आपण संतांना विचारली पाहिजे. संतांनी आपल्या गाथ्यामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या रीती सांगितलेल्या आहेत, सगळ्या रीती. अशी एक सांगतो, माझं वाक्य सगळ्यांनी ऐका. तुमच्या मनामध्ये असलेला कोणताही प्रश्न तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरीला विचारा, त्याचं उत्तर त्याच्यामध्ये आहेच. का हो? कसं खावं? आता हा काय प्रश्न आहे काय? हा प्रश्न विचारा, त्याची रीत गाथ्यामध्ये सांगितलेली आहे. कसं खावं? आता हा काही प्रश्न नाही काही, पण विचारा तुम्ही, त्याची रीत सांगितली कसं खावं. महाराज म्हणतात नाश्ता कसा करावा, इथून सांगितलं नाश्ता शास्त्र म्हणते अश्नितम. अश्नितम म्हणजे नाश्ता. नाश्ता म्हणजे खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे आणि न खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे, त्याला म्हणतात नाश्ता. पण काही जणांचा नाश्ता काष्टा फिटोस तर नाश्ता. मग आता नाश्ता करण्याची रीत सांगितली की बाबा खाल्ल्यासारखं, बरं खाण्याची रीत सांगितली, युक्त आहार विहार. शास्त्र म्हणते नको ते पोटभर खाण्यापेक्षा तुम्ही थोडं खा, पण तुम्ही हितकर खा. दुसरी रीत सांगितली कपडे कसे घालावे आम्ही. आता कपडे कसे घालावे हा काय शिकवण्याचा प्रकार आहे काय? पण संतांनी कपडे घालण्याची रीत सांगितली. नातरी कुळवधू लपवी अवयवाते. ज्ञानोबराय म्हणतात होईल तेवढं शरीर तुम्ही झाका. हे कपडे घालण्याची रीत सांगितली. ज्ञानोबरायला माहित आहे ना पुढे कोण कशाचे कपडे घालीन, समाजात कसा गैरसमज निर्माण करीन सांगता येत नाही. मी एका ठिकाणी दर्शन बारीत उभा परशुराम महाराज, पुढे एक जीन पॅन्ट टी शर्ट घातलेला व्यक्ती, पाठीमागे जीन पॅन्ट टी शर्ट घातलेला. तो समोरचा जरा गडबड करत, मी त्याला म्हटलंय बाळू जरा शांत बसणं. म्हटलं काय गडबड करून राहिला? तो पाठीमागचा म्हणे महाराज बाळू नाही म्हणे, ती संगीत आहे. मी म्हटलं माझा अंदाज चुकला, म्हटलं पोराचे कपडे दिसून राहिले, माझा अंदाज चुकला, पण तुम्ही कोण संगीताचे वडील काय? तो म्हणे महाराज तुम्ही दोनदा चुकले. कपडे घालण्याची रीत चुकले. संतांनी त्याची रीत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. नातरी कुळवधू लपवी अवयवा ते. ज्ञानोबराय म्हणतात होईल तेवढं शरीर झाका. हे कपडे घालण्याची रीत संतांनी सांगितली. आता ऐका, जशा सगळ्या रीती संतांनी सांगितल्या तशी जीवाची चालू असलेली धावाधाव जेव्हा दुःखाच्या ठिकाणी होताना दिसली तेव्हा ती धावाधाव करण्याची रीत सांगितली. धावाधावीचा त्याग नाही सांगितला. भगवंताने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला कर्माचा त्याग नाही सांगितला, कर्म करण्याची रीत सांगितली. विठाला विठाला भगवंताने भगवद्गीतेत अर्जुनाला कर्माचा त्याग नाही सांगितला, कर्म करण्याची रीत सांगितली. थोडं लक्ष द्या. भगवंताने भगवद्गीतेत अर्जुनाला कर्माचा त्याग न सांगता कर्म करण्याची रीत सांगून कर्म संन्यास योग अर्जुनाला सांगितला. तसं या अभंगामध्ये तुकोबारायांनी धावाधावीचा त्याग न सांगता धावाधाव करण्याची रीत सांगून धावाधाव संपवण्याचा उपाय सांगितला पहिल्या चरणात.
खूप सुंदर गोड गोपाल महाराजांचा आवाज इतका गोड आहे ना की त्यांचे भजनं त्यांचे अभंग असे ऐकत राहावे. खरंच आवाज गोड आहे. भगवंतांनी त्यांना ते आवाजाची देणगी दिलेली आहे अतिशय. आमच्या इथं जो मोठा सप्ताह झाला होता ना, मोठा म्हणजे दुसरी संत दत्तूजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सप्ताहाचं कौतुक झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्या स्टेजवर हरिभक्त पारायण गोपाल महाराज होते गायन करायला. आणि सुंदर. हा मला काय बोलायचं आहे पुढे ऐका. करिये ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे. महाराज म्हणतात की देवाच्या चरणाजवळ चित्त कसं लागेल असे तुम्ही धावाधाव करा. सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये धावाधाव करून चालत नसतात आणि सगळ्या गोष्टी निवांत करून चालत नसतात. एखाद्या घराला आग लागली, निवांत जाऊ चहा घेऊन जाऊ असं म्हणून चालेल काय? नाही, तिथं धावाधाव केली पाहिजे. सगळ्या गोष्टी धावाधावीने करून चालत नसतात आणि सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये निवांत करून चालत नसतात. दोन गोष्टी माणसानं, शास्त्र म्हणते दोन गोष्टी माणसानं निवांत मिळवा आणि एका गोष्टीची कायम गडबड करा. पहिली गोष्ट, पैसा मिळवत असताना निवांत मिळवा, गडबड करू नका. आपण लवकर श्रीमंत होण्याच्या मोहापायी बरेच लोक जेलची हवा खाताना दिसतात. कारण आपल्या घरात येणारा पैसा 1 नंबरचा आहे का 2 नंबरचा आहे याची दक्षता घेतली पाहिजे. पैसा हळूहळू मिळवा. आणि दुसरी गोष्ट, शास्त्र म्हणते विद्यार्थ्यांनी अभ्यास हळूहळू करा. उद्या परीक्षा आणि आज अभ्यासाची गडबड करून कसं चालेल? विद्यार्थ्याने अभ्यास हळूहळू केला पाहिजे. पण का हो, मधी मरण आलं तर मग शास्त्र म्हणते मधी मरण आलं अभ्यास करताना तरीही मिळवलेली विद्या कधी वाया जात नसते, कधीच जात नसते. मिळवलेली विद्या मधी मरण आलं तर ही विद्या पुढच्या जन्मात कामात पडते. भगतसिंगाला उद्या फाशी होणार तर पहिल्या दिवशी भगतसिंग पुस्तक वाचत होते. त्या जेलरने विचारलं, उद्या तुम्हाला फाशी होणार आहे, आज तुम्ही पुस्तक वाचून फायदा काय? त्यावेळेला भगतसिंगानं दिलेलं उत्तर आहे, म्हणे मी हिंदू धर्मामध्ये राहतो आणि हिंदू धर्म पुनर्जन्माला मान्यता देते आणि शास्त्र असं सांगते या जन्मात केलेला अभ्यास पुढच्या जन्मामध्ये कामी पडत असतो महाराज. आता जरी आपल्या अभ्यासाला यश आलेलं नसलं तरी जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा आता केलेला अभ्यास मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. काय झालं, एक दगडफोड्या होता, तो दगड फोडत होता. पहिला घाव दगडावरती घातला, पहिला घाव दगडावरती घातला, दगड फुटला नाही. दुसरा घाव घातला, दगड फुटला नाही. तिसरा घाव घातला, दगड फुटला नाही. चौथा घाव घातला, दगड फुटला नाही. 6वा घाव, मदत करा ना महाराज थोडी, मी थकलो आता घाव घालू. 7वा घाव घातला, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. आणि जसा 21वा घाव घातला त्या दगडावर तसा दगडाचे 2 तुकडे झाले. जसे दगडाचे 2 तुकडे झाले, पान टपरीवर एक जण त्याची मेहनत पाहून राहिला होता. पान टपरीवरचा माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणे, का रे फुटला म्हणे दगड आहे ना म्हणे? हो ना म्हणे, पहा ना म्हणे, किती वेळचा म्हणे घाव घालून राहिलो म्हणे, 20 घाव घातले दगड फुटला नाही आणि 21व्या घावात दगड फुटला म्हणे. मग तो त्याला विचारणारा जरा शिल्लक होता. तो म्हणे, का रे? म्हणले का तू पागल आहे म्हणे. कसा रे? अरे म्हणे 21व्या घावात दगड फुटला ना, 20 घावात फुटला नाही, 21व्या घावात फुटला ना. म्हणे मग 20 घाव काऊन मारले? पहिलेच 21वा मारायला पाहिजे असता. आता खरं सांगा, 21व्या घावात दगड फुटला याचा अर्थ आधीचे 20 घाव वाया गेले असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. तसं आता केलेल्या अभ्यासाला आम्हाला यश आलेलं दिसलं नसलं तरी आधीचे म्हणजे नंतर जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा आधी केलेला अभ्यासच कामात पडत असतो. 21व्या घावात दगड फुटला, आधीची 20 घाव कारण आहेत. तसा जेव्हा यश येईल तेव्हा पहिले केलेला, मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. आता बरेचसे परशुराम महाराज, गोपाल महाराज आपल्या जीवनामध्ये बरेचसे असे अभंग आहेत तुकोबारायचे की काही अभंग आपण 100 वेळेस वाचून पाठ होत नाही, बरोबर आहे? काही अभंग 100 वेळेस वाचून पाठ होत नाही, पण काही अभंग 2-4 वेळेस असे कानानं ऐकले की पाठ होतात, बरोबर आहे की नाही? हा अनुभव आपला आहे की नाही? काही अभंग 100 वेळेला वाचून पाठ होत नाही आणि काही अभंग 2-4 वेळेला कानानं ऐकली पाठ होतात. मग याचं उत्तर काय? तर याचं उत्तर असं आहे की अभंग हा 100 वेळेला वाचून पाठ अभंग हा एकदा कानाने ऐकून पाठ होत नसतो, मागच्या जन्मी तो 1000 वेळेला ऐकलेला आहे म्हणून आता एकदा ऐकून पाठ झाला. तसं आता केलेल्या अभ्यासाला यश नाही आलं तरी भविष्यात जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा पूर्वी केलेला अभ्यास कामात ठरतो. विठाला विठाला. म्हणून शास्त्र म्हणते विद्या हळूहळू मिळवा आणि एका गोष्टीची कायम गडबड करा. कोण्या? राम राम स्मरा आधी.
लाहो करा घाट घाला मूळबंदी सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावणी थोडं लक्ष द्या लक्ष लावणी राहा गोविंदिगा चित्त लावी चरणापे विठाला विठाला कोण्या गोष्टीची गडबड करा राम राम स्मरा आधी आधी राम राम स्मरा का हो कशाच्या आधी तुकोबराय म्हणतात सगळ्यांच्या आधी सकाळी झोपेतून डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा डोळे उघडल्यावर पलंगावर उठून बसायच्या आधी राम राम स्मरा पलंगावरून खाली पाय टेकवायच्या आधी सगळ्यांनी म्हणा ना राम राम स्मरा आंघोळीच्या आधी नाश्ता करायच्या आधी जेवणाच्या आधी कामाला जायच्या आधी कामाला सुरुवात करायच्या आधी काम संपून घराकडे यायच्या आधी घरात पहिलं पाऊल टेकवायच्या आधी घरात आल्यावर बायकोच्या शिव्या खायच्या आधी संध्याकाळी मुलाबाळांशी बोलायच्या आधी रात्री झोपायच्या आधी सकाळी परत झोपेतून डोळे उघडायच्या आधी आणि एवढंच नाही जमलं तर मरायच्या आधी तरी करावी तातडी परमार्थ परमार्थाची का हो परमार्थाची तातडी म्हणजे चित्त लावी चरणापे तातडी करा म्हणजे कशाची उत्तरार्धामध्ये सांगितलं देवाच्या चरणाजवळ चित्त लावायची तुम्ही तातडी करा का हो देवाच्या चरणाजवळ चित्त लावायची तातडी तुम्ही आम्हाला करायला सांगता तुम्ही आम्हाला कठीण गोष्ट सांगता का तुकोबाराय देवाच्या चरणाजवळ चित्त लावा ही गोष्ट फक्त बोलायला सोपी आहे पण करायला कठीण आहे देवाच्या चरणाजवळ चित्त लावायचं असेल तर पहिल्यांदा हे चित्त संसारातून बाहेर काढावं लागते आणि मग देवाच्या इधर से उखाळना आणि इधर लगाना कांद्याची लागवण माहिती आहे तुम्हाला कशी असते कांद्याची लागवण काय करतो आपण इकडून काढायचं आणि तिकडे लावायचं तसं संसारातून चित्त काढायचं आणि मग देवाच्या चरणाजवळ चित्त लावायचं देवाच्या चरणाजवळ चित्त लावणं जरी सोपं असलं तरी सुद्धा संसारातून चित्त काढणं कठीण आहे खरंच संसारातून चित्त काढणं कठीण आहे सोपी गोष्ट नाही महाराज संसारातून चित्त किती कठीण आहे तुकोबारायांनी गाथ्यामध्ये एक अभंग तयार केला की संसारातून चित्त काढणं किती कठीण आहे तुकोबाराय म्हणतात काय झालं तुकोबारायांनी एक दृष्टांत दिला अभंगामध्ये दृष्टांत दिला तुकोबाराय म्हणतात काय झालं गावातून दिंडी पंढरपूरला जात होती सगळे बाई माणसं पंढरपूरला जात होते एक बाई काही पंढरपूरला जात नव्हती गावातल्या बायांनी ठरवलं की सगळ्या बाया पंढरपूरला जातात पण हे बाई काही कोण्या वर्षी पंढरपूरला येत नाही आपण या बाईले पंढरपूरला यावर्षी नेलं पाहिजे सगळ्या गावातल्या बाया त्या बाईच्या घरी जातात आणि त्या बाईला म्हणतात बाई सगळे बाई माणसं पंढरपूरला जातात तू कधी पंढरपूरला येत नाही यावर्षी तू पंढरपूरला आलं पाहिजे त्या बाईलाही वाटलं की ठीक आहे येईल मी यावर्षी पंढरपूरला कोण्या दिवशी दिंडी निघते मग अमुक तारखेला दिंडी निघते म्हटल्यानंतर त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात हे बाई आपली थैली भरून वळकटी भरून मंदिरावरती हजर झाली दिंडीचा आरंभ झाला पण विनेकऱ्यानं काय केलं दिंडीचा आरंभ असा जरा ओढून केला म्हणजे सावकाश केला रूप असं एकदम असं ओढून केल्यामुळे काय झालं की त्या बाईनं डोकं चालवलं ते बाई म्हणे एवढा सावकाश आरंभ होईपर्यंत म्हणे मी एकदा घरी जाऊन येतो म्हणे तुकोबाराय म्हणतात ते बाई घरी आली आणि घरी येऊन सुनेले काय म्हणते ऐका आता तुकोबारायचा अभंग आहे तुकोबाराय म्हणतात सुनेले आवाज देते परिसे गे सुने बाई परिसे म्हणजे ऐक ऐक सुनबाई मी काय सांगते सुनबाईले वाटलं सासू पंढरपूरले चालली काही महावाक्याचा उपदेश करते काय म्हणून सून तरी अवधान ऐकले दिजे सर्वांगाचे कान करून सासूचे शब्द ऐकायला लागले ते म्हणते परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही सासू म्हणते मी आता पंढरपूरले चालली मा पाठीमागे दूध दही विकू नको बरं तू दूध दही विकशील नाही तर मा पाठीमागे तुकोबारायला एकानं विचारलं तुकोबारायनं एकाला विचारलं का हो तुकोबाराय त्या सासूनं दूध दहीच का म्हटलं की दूध दही विकू नको वास्तविक पाहता माझ्या पाठीमागे गहू ज्वारी धान्य विकू नको
असं म्हणायला पाहिजे होतं, पण तुम्ही गहू ज्वारी धान्य याचं नाव न टाकता म्हातारीच्या मुखामध्ये दूध दही शब्द वापरला. का वापरला? धान्य का नाही म्हटलं? तुकोबारायांनी गोड उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणतात ते म्हातारी एवढी हुशार होती की महिनाभर लागणारं धान्य सगळं सुनीले वेगळं काढून दिलं होतं आणि बाकीच्या गाठोड्यांना खुणा करून ठेवल्या होत्या. पण दुधा दह्याला काही खून करता येत नाही, कारण ती रोज ताजं निघते. म्हणून तुकोबाराय म्हणतात नको वेचू दूध दही, धान्य नाही म्हटलं. म्हणजे हे तुकोबाराय आहेत बरं. तुकोबाराच्या एका एका शब्दावर PhD करावी. तुकोबाराय असा धरला शब्द येलाले बेठन केलाले बट तुकोबारायची अभंग रचना नाही. मला मुद्दा काय बोलायचा आहे का? ते सासू म्हणते मी पंढरपूरले चालली, माझ्या पाठीमागे दूध दही विकू नको. सून म्हणते आत्याबाई मी कोणालाच दूध दही विकणार नाही. पण तुम्ही गेल्या होत्या ना मंदिरावर, कशाला आल्या तुम्ही? घरी जा ना तुम्ही मंदिरात, जा पंढरपूरला, तुम्ही काही काळजी करू नका. हे सासू परत 4 पावलं समोर जाते पण परत माघारी येते. सून म्हणते आता काय झालं आत्याबाई, आता काय राहिलं? हे म्हणते एके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाडे. मी घरी काही डब्बे जमा करून ठेवले आहेत म्हणे, आणि भंगारवाला आला तर तू विकून टाकशील म्हणे. विकू नको जो बरं म्हणे, भंगारवाल्याला डब्बे विकू नको. सून म्हणते आत्याबाई मी कशाला विकू म्हणे भंगार डब्बे, भंगारवाल्याला विकू कशाला म्हणे मी, कारण मला माहिती आहे ना तुम्ही आता पंढरपूरला चालल्या, तुमचं तिकडे हवा पाणी बदलणार आहे, या डब्बेचं काम तुम्ही जा ना म्हणे, तुम्ही कशाला आल्या म्हणे, तुम्ही घरी तुम्ही जा ना म्हणे. हे परत तुकोबाराय म्हणतात हे परत आपली 4 पावलं समोर गेली आणि परत माघारी आली. परत माघारी आली. म्हणते आता काय झालं आत्याबाई, आता काय राहिलं? हे म्हणते अगं माझ्या हातीचा कलवडू मज वाचवणी नको फोडू. मी घरी गौरीचा असा कलवड रचलाय म्हणे. कलवड म्हणजे अशा गौऱ्या रचून ठेवल्या म्हणे. मी येईपर्यंत त्यातली गौरी काढू नको बरं. पूर्वी गॅस नव्हत्या, मग पावसाळ्यात काय करायच्या बाया, त्या उन्हाळ्यामध्ये सगळ्या गौऱ्या थापून ठेवत होत्या, बरोबर आहे की? गॅस नसल्यामुळे हे सासू म्हणे मी आता पंढरपूरनेपर्यंत एक गौरी काढू नको म्हणे, त्यातली म्हणे चांगल्या कष्टानं रचल्या म्हणे मी गौऱ्यांचा कलवड रचून ठेवला. सून म्हणे आत्याबाई मी ओल्या लाकडीवर स्वयंपाक करीन, पण त्यातली एक बी गौरी काढणार नाही, सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदीत न्यायला ठेवते. तुम्ही जा ना म्हणे, तुम्ही कशाला येऊन राहिल्या म्हणे, तुम्ही जा ना म्हणे. हे परत आपली 4 पावलं समोर जाते. पण तुकोबाराय म्हणतात नाही बाईचं चित्त. हे परत आली माघारी आणि सुनेले म्हणते अगं भिक्षुका आल्या घरा. पुढचं चरण आहे तुकोबारायचं. अगं भिक्षुका आल्या घरा अन सांग गेली पंढरपुरा. कोणी जर म्हणे वर्गणीवाले आले ना म्हणे, वर्गणीवाले सप्ताह चालू आहे म्हणे, आता वर्गणीवाले येतील म्हणे, आणि वर्गणीवाला आला तर म्हणे देशील म्हणे त्याला काहीतरी वर्गणी, देजो नको म्हणे वर्गणी. कोणी भिक्षुक आला मागणारा आला वर्गणी देशील म्हणे त्याला काही पैसे देशील म्हणे, देजो नको. सून म्हणते आत्याबाई मी 1 रुपया कोणाला दिल्यावर नाही, मेल्यावर हे सगळं सोबत ने जा, पण तुम्ही जा ना म्हणे पंढरपूरले. हो सासूबाई तुम्ही या नश्वर संसाराची आशा सोडा, पंढरपूरले जाऊन तुमचं स्वहित साधा. सून म्हणे बहुत निके, तुम्ही यात्रेशी जावे सुके. नश्वर संसाराची आशा सोडा आणि पंढरपूरले जाऊन तुमचं स्वहित साधा. मला सांगा सुनेनं सासूला चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं? चांगलं सांगितलं. पण हे अशी उलटी विचार करणारी होती. हे म्हणे आता समजलं म्हणे मले हे की मले सून पंढरपूरले का जा म्हणते, कारण इले असं वाटते म्हणे की मी पंढरपूरले गेली पाहिजे, चंद्रभागेत डुबली पाहिजे, मेली पाहिजे, म्हणून तर मले जा म्हणते. सवतीचे चाडे खोटे म्या जावेसे इला वाटे. आता कासा या यात्रे जाऊन काय जाऊन तेथे पाहू, तुकोबारायचा अभंग आहे, काय जाऊन तेथे पाहू, त्यापेक्षा मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. तिचं चित्त संसारातून निघलं नाही, ते पंढरपूरला गेली नाही. तुकोबाराय म्हणतात संसारातून चित्त काढणं भल्या भल्यांना जमलं नाही, मग आपण किसकित की मुली विठाला विठाला. मग का हो तुकोबाराय संसारातून चित्त काढणं जर एवढं कठीण असेल, मग तुम्ही कठीण मार्ग जगाला सांगता का? तुकोबाराय म्हणतात नाही ना, मी सोपीच सांगतो. मग संसारातून चित्त काढणं कठीण आहे आणि आता म्हणता सोपी आहे, मग आम्हाला एक सांगा ना, संसारातून चित्त काढणं सोपी आहे का कठीण आहे? किंवा देवाच्या चरणाजवळ चित्त लावणं सोपी आहे का देवाच्या चरणाजवळ चित्त लावणं कठीण आहे? तुकोबारायने गोड उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणतात देवाच्या चरणाजवळ चित्त लावणं सोपीही आहे आणि देवाच्या चरणाजवळ चित्त लावणं कठीणही आहे. का हो तुकोबाराय एकच गोष्ट सोपी आणि कठीण असं कुठं असते का जगामध्ये? तीच गोष्ट सोपी आणि तीच कठीण असं असते का? तुकोबाराय म्हणतात असते ना अशी गोष्ट आहे, तशा गोष्टी की त्या सोपी आहेत त्या कठीणही आहे. मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो, तुमच्या भाषातलं उदाहरण सांगतो. आपण सगळे शेतकरी आहे की नाही? इथं सगळे शेतकरी आहे की नाही? आपण सगळे शेतकरी आहे. आता आपल्या भागात हरभरा होता की नाही पेरलेला? हरभरा होता ना? हरभऱ्याला तुम्ही खत टाकलं शिन्न, खत शांभाऊ खत टाकतात की तुमच्याकडे? खत कोणत्यातरी पिकाला टाकतात की नाही? टाकतात. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खताची थैली
सोडायला सोपी का कठीण? खताची थैली सोडायला सोपी का कठीण? आहे का एक उत्तर? इथं एक उत्तर आहे का? तुम्ही सांगा. सोडायला सोपी का कठीण? हां, सोपी. पहिला फंदा वळण्यात चुकू द्या बरं. इव्यानं कापल्याशिवाय पर्याय नाही राजो, सुटतच नाही मग. बरोबर आहे. पहिला फंदा ओढण्यात चुकला तर इवानं कापल्याशिवाय थैली सुटत नाही. पण पहिला फंदा जर हाती लागला तर एका सेकंदात थैलीचं तोंड मोकळं होते. उत्तर आहे थैली सोडायला सोपी आहे आणि कठीण आहे. तुम्ही फंदा कोणता वापरता यावर अवलंबून आहे. तसं देवाच्या चरणाजवळ चित्त लावणं सोपी आहे, कठीणही आहे. तुम्ही पद्धत कोणती वापरता यावर अवलंबून आहे. विठाला विठाला. मग का हो तुकोबार आहे, आम्हाला इव्यानं काप्याचं काम पडू नये. आम्ही सामान्य आहे, आम्हाला सोपी पद्धत सांगा. सांगा ना आम्हाला तो कोणता फंदा आहे. आता लवकर कीर्तनाची वेळ अटपत आली. तो शेवटचा फंदा सांगा, देवाच्या चरणाजवळ चित्त लावायचा आणि अटपत घ्या. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे ऐका. तो फंदा मी काय सांगू, देवानं सांगितलेला आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू चित्त माझ्या ठिकाणी लावण्याकरता तुला जर कठीण वाटत असेल तर मग तू असं कर. अथचित्तम समाधातु न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामी छापतुम धनंजय. तुला कठीण वाटते ना, मग तू असं कर. तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतू जाय. ज्ञानोबराय म्हणतात तू या 24 तासातून फक्त एक मोटके निमिष, एक निमिषभर चित्त मला दे. आणि एकदा हे चित्त माझ्या ठिकाणी निमिषभर का होईना प्रामाणिकपणे या चित्ताने माझ्या सुखाचा अनुभव घेतला की मग या चित्ताला माझ्या सुखाचा अनुभव येईल. आणि मग याला प्रापंचिक विषयाचा वीट येईल. आणि याला प्रापंचिक विषयाचा वीट आला रे आला, प्रापंचिक विषयाचा वीट आला रे आला की मग हे चित्त हळूहळू हळूहळू संसारातून बाहेर येऊन माझ्या चरणाजवळ स्थिर होईल. तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता हळू हळू पंडसुता मीची होईल. आणि असं एकदा चित्त देवाच्या चरणाजवळ स्थिर झालं की मग तो देव काय करेल. अभंगाच्या सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला तुकोबारांनी कोणता शब्द वापरला. मी तुमच्याशी बोलतोय सगळ्यांशी. अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला कोणता शब्द वापरला. मग मग तो माझा मायबाप. मग कोणता शब्द वापरला. मग मग म्हणजे कधी. तुकोबारांना विचारलं मग म्हणजे कधी. मग पहिल्या चरणावर डबल तुकोबाराय आले. तुम्ही देवाच्या चरणाजवळ चित्त लावलं की मग तो माझा मायबाप. कारण काय आहे, मराठीमध्ये काही शब्द असे आहेत की मागचा विचार घेऊन पुढे येत असतात. थोडं लक्ष द्या. मराठीमध्ये काही शब्द असे आहेत की मागचा विचार घेऊन पुढे येत असतात आणि काही शब्द असे आहेत की मागच्या सगळ्या विचार पाणी फिरवायला लावतात. काही सगळे विचार किंतु परंतु पण शब्द आले की मागचं सगळं गेलं, सगळं पाणी फिरलं. एका माणसाला या पोरीचं लग्न करायचं होतं.
त्याला माहीत पडलं शेजारच्या गावात पोरगा आहे. त्यानं त्याच्या मित्राला सांगितलं, म्हणे गड्या मला काही चौकशी करायला वेळ नाही, पण तू जाण चौकशी पोराबद्दल चौकशी करून ये, पोराला घरदार शेती वगैरे बरोबर आहे की नाही. हा संध्याकाळी मित्र चौकशी करून आला आणि मुलीच्या वडिलांनी विचारलं, का रे म्हणे आपण केला पाहिजे का संबंध. याने सांगितलं म्हणे डोळे झाकून दिली पाहिजे म्हणे आपण मुलगी, चांगला आहे म्हणे सगळं. बाप म्हणले का डोळी झाकून कोणी मुलगी देत असते का, सगळं चांगलं आहे म्हणजे मला सांग ना पोराच्या घरी काही शेती वगैरे काही आहे की नाही. हा म्हणे शेती एकर भर नाही म्हणे 400 एकर शेती आहे. किती? 400 एकर. हा बाप म्हणे 400 एकर. हो म्हणे 400 एकर शेती आहे, पण सगळी मुरमाडची आहे म्हणे, एका एकरात पीक येत नाही. हा म्हणे जाऊ दे म्हणे, मुरमाडची तर मुरमाडची ना, काय पीक आहे ना, पण MIDC आल्यावर पैसा होईन की नाही म्हणे, जाऊ दे म्हणे. पण घरदार चांगला आहे की नाही म्हणे, घरदार आहे की नाही बांधलेलं. हा म्हणे साधं घर नाही म्हणे, 40 खोल्यांचं घर आहे म्हणे, 40 खोल्यांचं घर आहे म्हणे, 40 खोल्यांचा वाडा आहे म्हणे पोराचा. हा म्हणे 40 खोल्यांचा वाडा. हो म्हणे 40 खोल्यांचा आहे म्हणे, पण 38 खोल्या आताच भाडे करून आपल्या नावावर करून घेतल्या, याच्याजवळ फक्त 2च खोल्या आहेत. हा म्हणे जाऊ द्या म्हणे, 2 खोल्या तर 2 खोल्या, 2 खोल्यात काय संसार होत नाही. मुंबई सारख्या शहरात एका खोलीत दोघीचा संसार होते. हा बरोबर आहे, याच्याकडे 2 खोल्या आहेत, पण म्हणे माणसं चांगली आहेत की नाही सांग, बाकी काही असो की नसो, पण माणसं चांगले पाहिजे म्हणे, माणसं चांगले पाहिजे म्हणे. माणसं आहेत की नाही. हा म्हणेले का माणसं एवढे चांगले आहेत, तुझ्या पोरीले सून म्हणून नाही पोटची पोरगी म्हणून वागवतील, एवढे चांगले आहेत. हा म्हणे एवढे चांगले आहेत. हो म्हणे एवढे चांगले आहेत, पण हा म्हणे आता काय पण म्हणे दोघंही सावत्र आहेत, मायबाप दोघंही सावत्र आहेत. हा म्हणे दोघंही सावत्र, मायबाप दोघंही सावत्र कुठे असतात. हो म्हणे दोघंही सावत्र आहेत. काय झालं म्हणे, याचा जेव्हा जन्म झाला म्हणे बाळंतपणात याची माय मेली, म्हणून बापानं दुसरं लग्न केलं, म्हणून म्हणजे याले सावत्र माय आली. आणि 5-6 वर्षानं याचा बाप मेला, म्हणून मायनं दुसरं लग्न केलं, म्हणजे याले सावत्र बाप आला. आता मला सांगा, हे सगळं चांगलं आहे, पण आता पण जेव्हा लागते तेव्हा मागचं सगळं विसरा, म्हणजे मागचा विचार घेऊन पुढे येऊ नका. आता आहे का किंतु परंतु पण हे शब्द मागच्या विचारावर पाणी फिरवतात, म्हणून आणि मग हे शब्द मागचा विचार घेऊन पुढे येतात. ज्ञानोबा म्हणतात मग तो म्हणजे कधी, पहिल्या चरणात तुम्ही देवाला आपलं सर्वस्व मानलं की, मग देवाच्या चरणाकडे धाव घेतली की, मग तुम्ही देवाच्या चरणाजवळ चित्त लावलं की, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोणी. ज्ञानोबाची ओवी आहे, ज्ञानोबाची ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे एकवटुनी जी एक क्षणी, ऐसे एकवटुनी जी एक क्षणी म्हणजे चित्त लावी चरणापे, अनुसरले गा माझी वाहणी, वाहणी म्हणजे चित्त लावी चरणापे, मग तयाची चिंतावणी, मग तयाची चिंतावणी म्हणजे मग त्याची चिंता मजची पडली, मला त्याची पडते चिंता. कोणाची? जो देवाच्या चरणाजवळ चित्त लावील, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोणी. विठाला विठाला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाला मायबाप म्हणतात, मग तो माझा मायबाप. तुकोबाराय देवाला मायबाप म्हणतात. तुकोबारांनी देवाला मायही म्हटलं आणि तुकोबारांनी देवाला बापही म्हटलं. विठाला विठाला. तुकोबारांनी देवाला मायही म्हटलं आणि बापही म्हटलं. पण का हो तुकोबाराय, तुम्ही देवाला माय आणि बाप कसं काय म्हणता? तुम्ही देवाला एक तर बाप म्हणा, एक तर माय म्हणा, काहीतरी म्हणा ना. 2 गोष्टी कुठे एका ठिकाणी राहत असतात काय? माय म्हणा, एक तर बाप म्हणा. पण तुम्ही मायही म्हणता आणि बापही म्हणता, हे कसं काय जुटेल महाराज? हे संसारात जुटत नाही, पण परमार्थात जुटते. संसारात नाही जुटत संसारात नातं जाऊ द्या हो, शब्द बदलला, शब्द नात्यातला तरी घोटाळा होते. शब्द नात्यातला काय झालं, एका माणसाले नवसानं पोरगा झाला, फार मोठ्या नवसानं पोरगा झाला. ते पोरग लहान, त्याचा भाऊ जरा विनोदी होता, त्यानं त्या पुतण्याला जरा उलटच शिकवलं लहानपणापासून. मायले बाप म्हणायला शिकवलं आणि बापाले माय म्हणणं शिकवलं. ते लहान पोरग ते जसं शिकवलं तसं झालं. ते मायले बाप म्हणायचं आणि बापाले माय म्हणायचं. पोरग एक दिवस 4-5 वर्षाचं झालं आणि त्या पोराच्या घरी पाहुणे आले. हे पोरग बाहेर खेळत होतं. पाहुण्यांनी विचारलं, का रे तुझे बाबा आहेत का घरी? हो म्हणे आहेत ना म्हणे घरी. का रे काय करू राहिले रे? म्हणे भाकरी करू राहिले. पाहुणे म्हणायला लागले, बाप भाकरी करते याचा अर्थ माय घरी नाही, आई घरी नाही. का रे आई घरी नाही का तुझी? हो म्हणे आई घरीच आहे. म्हणे आई काय करू राहिली? म्हणे आई दाढी करून राहिली. म्हणे दाढी करून राहिली. पाहुणेने विचार करा, हे पोरगं बोलायला जरा जास्त शिल्लक आहे, याच्या नांदी लागेल पुरत नाही. काही पोरं बोलायला शिल्लक असतात की नाही? खरंच काही पुरं तर काय डोकं चालवतील काही सांगता येत नाही.
एका ठिकाणी तर माझ्या काल्याचं कीर्तन झालं. कशाचं? काल्याचं कीर्तन झालं. काल्या कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो आणि एक जण आला आणि माझ्याकडे असा पाहायला लागला, असा डोकं खाजवायला लागला. मी विचार करू असं काऊन करू राहिला. मी म्हटलं काय काय झालं? तो म्हणे महाराज तुम्हाला एक विचारू काय? म्हटलं काय? म्हटलं तू एवढा टेन्शनमध्ये काऊन गेला मला पाहता बरोबर? तो म्हणे महाराज मी विचार करू राहिलो की तुम्ही दिशाले तर गोरे आहे म्हणे. म्हटलं मग तुम्ही दिशाले गोरा आणि बाहेर बोर्ड काऊन लावलं काल्याचं कीर्तन? काय पोरं डोकं चालवतील ना. त्या पाहुण्याने विचार केला हे पोरगं बोलायला जरा जास्त शिल्लक आहे म्हणे, हे पोरगं जास्त शिल्लक आहे, याच्या नादी लागायला पुरत नाही. पाहुणे घरामध्ये जाऊन पाहतात तर त्यांना उलटा क्रम दिसला. वडील स्वतःच्या हाताने दाढी करताना दिसले आणि आई भाकरी करताना दिसली. पाहुण्यांनी विचारलं का हो तुमचं पोरगं उलटं का बोलते? म्हणे त्याचा काही दोष नाही, माझा भाऊ जरा विनोदी आहे आणि त्याला उलटं शिकवलं तसा तो शिकला. संसारामध्ये नातं जाऊ द्या, शब्द बदलले तरी घोटाळा होते, पण इथं तर तुकोबारांनी पार नातच बदलून टाकलं, सगळंच बदलून टाकलं. आणि का गोता सर्व ठाई, माझा माई आहे, बापई आहे, काकाई आहे, पुतणी आहे, मावशी आहे, सगळंच आणि का गोता सर्व ठाई म्हटलं. मग का हो देव मायबाप कसा, एवढा प्रश्नाचं उत्तर द्या आणि थांबा. देव मायबाप कसा? तुकोबाराय म्हणतात मी जे देवाला मायबाप म्हटलं ना ते मी स्वतः थोडी म्हटलं, देवानं स्वतः देवाला म्हटलेलं आहे. कुठं म्हटलेलं आहे? 10वा अध्याय उघडा. भगवान म्हणतात पिता अहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. भगवान म्हणतात अर्जुना पै जयाचे नि अंग संगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविज तसे जगे तो पिता मी गा अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तेची नारी तेवी मी चराचरी माताही होय. भगवान म्हणतात अर्जुना या चराचरामध्ये चैतन्य रूपाने जगाचा मी पिता आहे आणि प्रकृती रूपाने जगाची मी माता आहे. चैतन्याकडे पाहून तुकोबाराने देवाला पिता म्हटलं आणि या श्लोकाकडे पाहून तुकोबाराने देवाला माता म्हटलं. मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोणी. तुकोबाराय म्हणतात तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि कोणाच्याही मतमतांतराकडे जाऊन जीवाला श्रम करून घेऊ नका. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. तुम्ही एक काम करा, करुणायुक्त अंतकरणाने त्या देवाला आवाज द्या, तो देव आपल्याकडे धावत येईल. अभंगाचं शेवटचं चरण.
ठुमाये तुमचा आवाज नाही आला एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. आता एकदा सगळ्यांनी आवाजाला साथ द्या सगळ्यांनी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. बोला बोला बोला. तुमचा आवाज नाही उराला अजून. फक्त महिला मंडळी म्हणावर. आता फक्त महिला मंडळी. माता माऊल्यानं तुम्ही म्हणा. श्री पंढरीनाथ भगवान की. याला काय आवाज म्हणतात. पुरुष मंडळी सगळ्यांनी हा पाठीमागच्यांनी सगळ्यांनी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. वा याला आवाज म्हणतात. तुम्ही आवाज जसा सगळ्यांनी हा. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सगळ्यांनी ताट बसा आता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परम प्रतापी दिग्विजयी रणधुरंधर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मदिष्ट समतादिष्ट सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ मित्तहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. अरे आज एवढी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का. कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे. या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी. शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो हात म्हणजे शिवाजी. अरे बायकोसाठी प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे एखाद्या वेळेला अनेक असतील पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य उभं करणारा एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे पेटविली रणांगणे देह झिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही त्या सुवर्ण काळाचे साक्षात
परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जगातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला बोनस जर आज भेटत असेल तर ही संकल्पना सुरू करणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील अरे सगळ्यात सुंदर किल्ला राजगड की जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला। ते राजगडचे अभियंते छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील अरे पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही किल्ल्यावरती झाले। त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगाच्या इतिहासातील पहिलंच व्यक्तिमत्व असं की जो व्यक्ती निघून गेल्यानंतरही ज्या व्यक्तीच्या जीवनचरित्रावरती आजही अनेक देशामध्ये अभ्यास केला जातो ते व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहासामध्ये ज्या राजाचं नाव अग्रगण्य घेतल्या जाते ना त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे मी तर असं म्हणेल भूतकाळामध्ये कैक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले असतील, बादशाह झाले असतील, पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेले। पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखं तेजस्वी होत आहे ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता। माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं, जगाऊ सुंदर असं ते स्वराज्य होतं। जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता। अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कोणावर झाला नव्हता। अरे स्वतःसाठी सारेच जगतात या जगी पण रयतेसाठी जगणारे माझे शिवराय होते, म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पडावे असे माझे छत्रपती शिवराय होते। आणि असा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा शिवाजी महाराज। टाळी 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 छत्रपती चरित्र ऐकतोय आपण, सगळ्यांनी एकदम ताड बसायचं आहे। हा हा वा 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 टाळी एक साथ वा वा वा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला की ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय विशेष। जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला, द्वेष करत आला असा औरंगजेबासारखा कट्टर शत्रूही औरंगजेबानेही माझ्या राजाचं काय वर्णन केलेलं आहे का सांगेल मी आपल्याला। तीन एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं। 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तई खानाला ही बातमी कळाली। हा साकी मुस्तई खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूर गडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो, हुजूर बड़ी खुशी की खबर है। औरंगजेबाने विचारलं क्या हुआ? याने सांगितलं, हुजूर पोलियो दख्खन का काफर सिवा मर गया। याने सांगितलं, हुजूर पोलियो दख्खन का काफर सिवा मर गया। शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला, शांतपणे उभा राहिला, नमाज चटई जमिनीवर आथरली, त्यावर गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों
करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसला तेरे पास आ रहा है। पुढे हा औरंगजेब काय म्हणतो ही का? हा औरंगजेब म्हणतो तुझे पता है कौन गया साखी? अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं। हमने ऐसी जाबाज फौज देखी है जो इस औरंगजेब को देख के भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने शिवाजी जैसा योद्धा नहीं देखा। इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला ये औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है। हाँ, ताड़ी ताड़ी ताड़ी। अरे औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूने ही माझ्या राजाचं वर्णन केलं। कसा असेल माझा राजा? आणि असा सुंदर राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला आणि अशा सुंदर राजाने निर्माण केलेलं स्वराज्य कसं होतं? सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं माझ्या शुभ माझ्या राजाचं नाव टाळी 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 पाठीमागच्यांनी सगळ्यांनी टाळी 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 अरे बाबा टाळी वाजवा जाऊ द्या। हा वा 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 सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर। माझ्या राजाने निर्माण केलेल्या स्वराज्याला सुंदर स्वराज्य म्हटलं। बारीक माझ्या राजाने निर्माण केलेल्या स्वराज्याला सुंदर स्वराज्य म्हटलं का म्हटलं? ऐका, माझ्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटत नव्हते। शिवरायांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटत नव्हते, तरीही सुंदर स्वराज्य म्हटलं। शिवरायांच्या स्वराज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण नव्हतं, 50% आरक्षण नव्हतं, पण 100% संरक्षण होतं। असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं। 100% संरक्षण माझ्या महिलांना, माता माऊल्यांना। अरे माता माऊल्यांकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं त्याचा सरळ चौरंगा केला जात असे, त्याचा सरळ चौरंगा केला जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांची माता माऊल्यांविषयी किती पवित्र दृष्टी होती याची ग्वाही स्वतः शाहिस्ते खानाने दिलेली आहे। सांगेल मी प्रसंग आपल्याला। चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती छापा टाकला। शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे, निघून गेले वाऱ्यासारखे। शाहिस्ते खानाच्या फौजेची दानादान उडवली। त्याच्यामध्ये शाहिस्ते खान मरणार होता, पण त्याच्या जीवावरचं त्याच्या बोटावरती निभावलं। त्याच्या फौजेची दानादान उडवली, त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी बेपत्ता झाली। तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ येऊन म्हणते, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, शायद शिवा के आदमी उसे ले गए। त्यावेळेला हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला सांगतो, बहिणा शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात नाही लावत, शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात नाही लावत, आणि चुकून जर शिवाजी राजाच्या माणसांनी तिला पळवली असेल काळजी करू नको, तो शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तिची काळजी घेईल। शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी काळजी घेईल हा विश्वास शत्रूलाही होता। असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं तलवारीच्या धारेवर।
आणि असं सुंदर स्वराज्य निर्माण केलं म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला की मनातून शिवरायाची आठवण येते. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर रक्तपणा धर्मारी तू जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवरायाच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गगनाच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गगनाच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गगनाच्या डोंगरावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गगनाच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गगनाच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गगनाच्या डोंगरावर. टाळी टाळी टाळी. वा वा वा. वा वा. छत्रपती शिवाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झाला नाही, आजही नाही आणि भविष्यात कदाचित होणार नाही. माझा राजा काय आहे दाखवू मी तुम्हाला, इथं दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहेत ऐका. छत्रपती शिवाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहे तुम्हाला इथं दाखवतो ऐका. महाराज म्हणजे काय आहे मी जे म्हणेल ना ते सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की. मी तुम्हाला काय बोललो, मी काय बोललो, जे मी म्हणेल ते माझ्या पाठीमागे म्हणा. तुम्हाला जे कोणी म्हणायचं सांगितलं, पण आम्ही महाराजांचं नाव घ्यावं आणि आमच्या मुखातून कधी जय बाहेर पडावा हे आम्हालाही न कळावं. हाच तर माझा राजा आहे. हा हा. अरे 350 वर्षे होऊन गेली माझ्या राजाला, 350 वर्षे होऊन गेली माझ्या राजाला, तरी माझ्या राजाच्या नावाचं वादळ आजही सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमतंय. काल काल जन्माला आलेलं पोर तेही शिवराय शिवराय म्हणतंय. असं काय करून ठेवलं असेल या माणसानं की 350 वर्ष झाले तरी आम्ही छत्रपतीला विसरत नाही. कारण या माणसाने जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे, जीवनामध्ये केलेला पराक्रम इतका मोठा आहे आणि घडवून ठेवलेला इतिहास इतका मोठा आहे की 350 वर्षच काय, पण चंद्र सूर्य असेपर्यंत या मातीतला माणूस कधी छत्रपतीला विसरणार नाही. आणि असा कर्तृत्व करून ठेवणारा राजा, असा महान पुण्यशाली राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. याला खरी पुण्यही कोणाची असेल तर माझ्या. ऐका आपण. माझी जिजाऊ रोज शिवनेरी गडावरती, शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर होतं. आई साहेब दररोज शिवाई देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर आई साहेब मा शिवाईला म्हणायचे, आई शिवाई आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा, आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा जो या यवनी सत्तेचा नाश करून पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य उभं करेल. ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा आई की ज्याच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकी फडकवेल. ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा. आणि ऐकली, ऐकली ऐकली मा शिवाईने मा जिजाऊची हाक ऐकली आणि उगवला तो सोन्याचा दिवस, उगवला तो सोन्याचा दिवस. शालिवान शकाच्या 1551 वर्षी शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणामध्ये फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना शिवनेरी किल्ल्या
किल्ल्यावरती मा जिजाऊच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज थोडे मोठे झाले। जिजाऊ आई साहेब छत्रपतींवरती योग्य ते संस्कार देऊ लागले। हळूहळू 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 मावळ्यांना घेऊन रायेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि प्रतिज्ञा केली, मी माझे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करेल। आणि प्रतिज्ञा केल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचा तोरणा किल्ला जिंकून, आदिलशाहीचा तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, कारण आज्ञा होती मा जिजाऊची। मा जिजाऊची आज्ञा होती। मा जिजाऊची शपथ स्वराज्याची आज्ञा होती। मा जिजाऊची शपथ स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार। हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार। छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली, कारण मा जिजाऊंची शिकवण होती। जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये तलवार दिली, एका हातामध्ये शस्त्र दिलं, दुसऱ्या हातामध्ये शास्त्र दिलं आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवबा शस्त्र आणि शास्त्र या दोघांचाही समन्वय राखणारा राजा आदर्श राजा होत असतो। म्हणून हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार। तो अफजल खान स्वराज्य संपवण्याकरता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला होता। स्वराज्य संपवण्याकरता महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला। अरे हरे रंग का सपना पाला, आया था अपजली इस माती में, छत्रपति ने घुसा दिया भगवा उसके छाती में। आता कसा आहे, माई आवाज बसलेला आहे, सुंदर आहे, छान आहे। मा जिजाऊंची शिकवण छत्रपतींना होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य तुमच्या आपल्याकरता नवे, या विश्वाच्या कल्याणाकरता छत्रपतीने आपलं संपूर्ण आयुष्य हे तुमच्या आपल्याकरता खर्ची करून हे स्वराज्य रूपी पुष्प आपल्या उंजळीमध्ये टाकलं। म्हणून हे स्वराज्य रूपी पुष्प आपल्याला धर्माचरणी समर्पण करायचं आहे। विठाला विठाला असा पवित्र राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला महाराज, की ज्या राजाचं वर्णन खऱ्या अर्थाने शत्रूनेही केलेलं आहे। कारण माझा राजा एवढा निष्कलंक चरित्राचा होता, एवढा निष्कलंक चरित्राचा होता की माझ्या राजाचं वर्णन शत्रूनेही केलेलं आहे। शत्रूनेही औरंगजेबाने तर 2 वेळेस वर्णन केलं, एकदा शिवाजी महाराज असताना आणि एकदा त्याने नसताना केलेलं आहे। औरंगजेबाने औरंगजेबाच्या दरबारात केलेलं वर्णन आहे। औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन त्याने त्याच्या भर दरबारात केलेलं वर्णन आहे। कारण एवढा निष्कलंक जीवनचरित्राचा माझा राजा होता की चंद्राला डाग आहे, मी काय बोलतोय, एखाद्या वेळेला चंद्राला डाग आहे
पण माझ्या राजाच्या जीवनचरित्राला एवढाही डाग नाही. निष्कलंक जीवनचरित्राचा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. आणि माझा राजा, मला सांगा, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे मावळे म्हणायला तयार झाले. का हो, का म्हणायला तयार झाले मावळे? असं त्याचं कारण आहे का? त्याला सगळ्यात आदर्श आहेत, त्या गोष्टीला सगळ्यात मुख्य कारण आहे की त्यांच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत उदाहरण होतं. शिवाजी महाराज डोळ्यासमोर आदर्श होते. लीडर चांगला असला ना की पाठीमागे आपोआपच सगळेजण चांगले होत असतात, सगळेजण चांगले होतात. तुम्हाला एक सांगू का? एक प्रसंग सांगतो, ऐका. मी थोडक्यात बोलतोय, ज्याला समजेल त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजणार त्याला डबल धन्यवाद. थोडा मुद्दा बोलतो, ऐका. ज्यावेळेला अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्याकरता आला त्यावेळेला शिवाजी महाराज राजगडावरती होते. राजगडावरती ज्यावेळेला शिवाजी महाराज होते त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी सईबाई साहेब यांची तब्येत अतिशय खालावली होती, म्हणजे अतिशय खराब तब्येत होती. त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये सईबाईला सोडून जाणं, दुसरा कोणी असता तर एखाद्या वेळेला गेला नसता आपल्या बायकोला सोडून, पण धर्मपत्नीला तशा अवस्थेमध्ये सोडून सुद्धा छत्रपती सगळी व्यवस्था केली, छत्रपतीने वैद्य वगैरेची सगळी व्यवस्था केली. पण पहिल्यांदा स्वराज्य कार्याला महत्त्व दिलं. महाराज राजगडावरून महाराज प्रतापगडावरती आले. मला मुद्दा काय बोलायचा आहे पुढचा ऐका. महाराज ज्या वेळेला प्रतापगडावरती आले, आल्यानंतर अफजल खानाचा वकील आला, शिवाजी महाराजांचा वकील गेला. मला अफजल खानाचा प्रसंग नाही सांगायचा, तो नाही सांगायचा, मला फक्त त्यातला मुद्दा सांगायचा आहे. नंतर भेटीचा दिवस ठरला. भेटीचा ज्या वेळेला दिवस ठरला, बस सगळं ठरलं, अफजल खानाची आता भेट घ्यायची सगळं ठरलं. पण तेवढ्यामध्ये राजगडावरून बातमी आली महाराजांच्या कानापर्यंत की महाराज, तुमच्या धर्मपत्नी सईबाई साहेब ह्या परलोक सुधारल्या. सईबाई साहेब आता राहिल्या नाही, परलोक सुधारल्या. ही बातमी महाराजांच्या कानावर आल्यानंतर महाराजांना दुःख झालं. डोळ्यातून एखादा अश्रू महाराजांच्या पडला, हरकत नाही, पडला महाराजांच्या डोळ्यातून अश्रू. पण महाराजांनी स्वतःला सावरलं. मला असं वाटते त्यावेळेला छत्रपती कोणाला तरी म्हणू शकले असते की तानाजी, माझी धर्मपत्नी मेलेली आहे का? सईबाईचा माझ्यात लय जीव होता, अफजल खानाची भेट ठरलेली आहे, एवढ्या वेळेस तू जातो का अफजल खानाच्या भेटीसाठी? मी जरा धर्मपत्नीला अंत्यविधी क्रिया करून येतो, एवढ्या वेळेला तू जा. पण छत्रपतीने तसं न म्हणता, तसं म्हटलं नाही. उलट शिवाजी महाराज स्वतःच्या धर्मपत्नीच्या अंत्यविधीसाठी सुद्धा महाराज जाऊ शकले नाहीत. याचा परिणाम मावळ्यांवर असा झाला. मी काय बोलतो, मला मुद्दा हा बोलायचा आहे. याचा परिणाम मावळ्यांवरती असा झाला की तिथून पुढे कोणत्याही मावळ्याने, मी लक्ष देऊन ऐका, तिथून पुढे कोणत्याही मावळ्याने शिवाजी महाराजांना कधी असं म्हटलं नाही की महाराज, त्या मावळ्यांनी पाहिलं ना की अरे आपला राजाच जर सांसारिक बंधनात अटकत नाही, हे पाहून तिथून पुढे कोणत्याही मावळ्याने शिवाजी महाराजांना असं म्हटलं नाही की महाराज, माझ्या बायकोले सर्दी खोकला आहे, सालीचं फायनल आहे, पोराचं लग्न आहे, मला 4 दिवस सुट्टी देता का? असं न म्हणता आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हटलं. कारण डोळ्यासमोर छत्रपती आदर्श होते. म्हणजे मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, लीडर चांगला पाहिजे. लीडर तो जर चांगला असला ना, सगळे चांगले वागत असतात. मुख्य व्यक्तीकडे यद्यदाचरती श्रेष्ठस तत्देवे तरोजनहा, येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. मला असं वाटते मुख्य व्यक्ती चांगला पाहिजे. होता जीवा, आपले महाराज तुम्ही होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. अफजल खानाच्या, मी आणखी एक बारका पॉईंट बोलून जातो, ज्याला समजेल त्याला धन्यवाद देतो मी डबल. तुम्हाला हा मुद्दा समजला, मी तुम्हाला धन्यवाद देतो. पुढचा मुद्दा ऐका, मी बारका मुद्दा काय बोलतो. अफजल खानाच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राण कोणी वाचवला? पोरव कोणी वाचवला रे? काय जीवा? कोणी वाचवला? जिवाजी महाले यांनी वाचवला. कोणी वाचवला? जिवाजी महाले यांनी वाचवला. तो प्राण कसा वाचवला? मी थोडंसं लक्ष द्या, मला मुद्दा सांगायचा आहे. सय्यद बंडा, म्हणजे महाराज त्या अफजल खानाच्या वकिलाबरोबर लढाई करत असताना पाठीमागून सय्यद बंडा महाराजांच्या अंगावरती असा वार करणार, मला सांगा, असा त्याने हातही वर उचलला होता आणि असा उगारलेला हात खाली यायला किती मिनिटं लागतात? सेकंद तरी लागतो का? अरे सेकंदापेक्षाही, मिली सेकंदापेक्षाही कमी टाइम लागतो असा हात. पण थोडं लक्ष द्या, मला काय मुद्दा बोलायचा आहे. शिवाजी महाराजांवरती उगारलेला तो सय्यद बंडाचा हात आमच्या जिवाजी महाले यांनी 12 हातावरून जाग्यावरून उडी घेऊन
तो हात त्याचा वरच्या वर उडवला. म्हणून एका संशोधकानं, मला मुद्दा काय बोलायचा आहे, मी काय बोलतो याच्या पुढचं जर आवडलं तर जरूर टाळी द्या. एका संशोधकानं महाराज एका ठिकाणी असं नमूद केलं की अमेरिकेमध्ये जर राष्ट्राध्यक्षावर गोळी झाडली, कुठे अमेरिकेमध्ये जर राष्ट्राध्यक्षावर गोळी झाडली तर त्याला कोणी वाचवू शकत नाही. म्हणजे एवढे शस्त्रास्त्र एवढ्या दुर्बिणी असून सुद्धा राष्ट्राध्यक्षाला वाचवणं अमेरिकेलाही शक्य नाही. पण शिवाजी महाराजांवरती उगारलेला सय्यद बंडाचा हात खाली येऊ शकला नाही, कारण आमच्या मावळ्यांच्या हाती ज्या श्रद्धेची आणि निष्ठेची दुर्बीण होती तेवढी पल्लेदार दुर्बीण अजून अमेरिकेलाही निर्माण करता आली नाही. अरे जीव गोळा करून महाराजांकडे पाहणारे त्यांचे मावळे होते. त्यांचं काम एकच होतं, अरे आपल्या जीवाला काही झालं तरी चालेल पण माझा राजाच्या जीवाला काही होऊ नये. त्यामुळेच तर 350 वर्षाचा इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा तेव्हा शिवाजी महाले नाव आमच्या मुखात येते. जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपतीचं नाव घेतो शिवाजी काशीद आमच्या मुखामध्ये येते. जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपतीचं नाव घेतो बाजीप्रभूंसारखे मावळे आमच्या मुखामध्ये येतात. जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपतींचं नाव घेतो तानाजींसारख्यांचं नाव आम्हाला आठवतो. जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपतींचं नाव घेतो रामजी पांगऱ्यासारखा मावळा आम्हाला आठवतो. जेव्हा जेव्हा मी छत्रपतींचं नाव घेतो नेताजी पालकरांसारखा शूर योद्धा आम्हाला आठवतो. हे सगळे मावळे आठवतात कारण या सगळ्यांचा त्याग सुद्धा छत्रपती एवढाच आहे. विठ्ठला विठ्ठला. छत्रपतींचं चरित्र खूप आहे, शांभाऊ बोलण्यासारखं खूप आहे. मला असं वाटतं या थोड्याशा वेळामध्ये छत्रपती चरित्र होत नाही. भविष्यात कधी वेळ आला, खऱ्या अर्थाने मी आज मनामध्ये प्रसंग रामजी पांगेरा घेऊन आलो होतो. कोणता? रामजी पांगेरा नावाचा मावळा. कारण तो मावळा असा आहे की तो पराक्रम खूप आहे पण आज जगासमोर येऊ शकला नाही. त्या मावळ्याचा प्रसंग भविष्यात कधी जर या परिसरामध्ये कुठं आलो तर मी रामजी पांगेरा नावाचा मावळा प्रसंग सांगेल की काय काय त्याची निष्ठा होती रामजी पांगेरा मावळ्याची. आता चालू केला असता तर अर्धा पाऊण तास चालणारा प्रसंग आहे. आणि मला असं वाटते तुमचं गाव नियमाचं भोगतं आहे की आपल्या इथं 8:23 कीर्तन सुरू झालं म्हणजे 8:30च्या अगोदरही रामकृष्ण सुरू झालं. एवढं तत्पर गाव आपल्या भागात मी पहिल्यांदा पाहिलं. नाही खरंच बरं, नाही तर म्हणावं लागते भाऊ 9:15 वाजले चालू करा ना, भाऊ चालू करा ना. पण खरंच तुमचं गाव असं आहे 8:30 नाही 8:30च्या 7 अगोदर. मग मला असं वाटते आपण जर एवढे नियमाचे भक्त असाल तर मी 10:30 थांबलो पाहिजे. बरोबर आहे, मी 10:30 थांबलो पाहिजे. आपला नियम मी मोडणार नाही. आपलं गाव सुंदर आहे. फक्त एकच मुद्दा बोलेल, कोणी जर म्हणत असेल की हे सप्ताह करणं परमार्थ करणं म्हणजे हा गावाचा पैसा नाश करणं आहे, माझं वाक्य परत ऐका. सप्ताह करणं म्हणजे गावाच करा ना मी बोलतोय ना, ऐका. कोणी जर म्हणत, फक्त 1-2 मिनिटं घेऊ का महाराजची? हा मुद्दा महत्वाचा आहे. ऐका सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. 3 मिनिटं घेतोस फक्त वर. कोणी जर म्हणत असेल की महाराज हे सप्ताह करणं हे करणं म्हणजे हा गावाचा पैसा नाश करणं आहे, पण माझं उत्तर असं आहे की तुम्ही हा विचार एकतर्फे काऊन करता? हा विचार दोन्हीकडे करा ना. की आपल्या गावामध्ये शिवजयंती, देवी, गणपती यांच्या मिरवणुकामध्ये किती पैसा खर्च होतो, लग्नामध्ये नको तो वायफळ खर्च करून किती पैसा खर्च होतो, वाढदिवसामध्ये किती पैसा खर्च होतो. त्यापेक्षा आपण गावात एक नियम करू ना, थोडा आवाज कमी ठेवा. त्यापेक्षा आपण गावामध्ये एक नियम करू ना, आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डीजेवर साजरी न करता, आई देवीच्या मिरवणुका, गणपती बाप्पांच्या मिरवणुका ह्या डीजेवर न करता नामस्मरणाने साजऱ्या करूया. गावामध्ये कोणीही गावामध्ये कोणाच्याही घरचं लग्न असेल तर कोणीही वायफळ खर्च न करता तोच पैसा नरदेव नवरीच्या नावावर फिक्स डिपॉझिट करूया की जेणेकरून भविष्यात त्यांना अडचण आली तर तोच पैसा त्यांच्या कामात पडेल. गावामध्ये कोणाचाही वाढदिवस साजरा करत असताना तो केक आणून तोंडईले लावून तोंड खराब केल्यापेक्षा आणि 1000-500 रुपयाच्या नको त्या पार्ट्या केल्यापेक्षा आणि पैसा उधळल्यापेक्षा त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावातल्या मंदिराला आपण एखादी खुर्ची भेट देऊ, टेबल भेट देऊ. आपल्या गावातल्या शाळेला, आपल्या गावामध्ये जे लहान लहान मुलं आहेत त्या मुलांना वह्या पुस्तकं देऊ. गावामध्ये मंदिर असेल तर टाळ देऊ, एखाद्या मंदिराला मृदंग देऊ, एखाद्या मृदंगाला एखादा विणा देऊ. हे दिलं तर आपल्याच कामात पडेल ना. घरी जर आपल्या घरी कोणी मारलं तर पुढे दिंडी करता कामात पडेल, पाचीचं भजन असलं तर कामात पडेल. सगळंच मंदिराचं फोकाचं नाही वापरलं पाहिजे. हे सगळं आपल्याच कामाचं आहे ना हे सगळं. हे पण असं कोणी म्हणणार नाही.
येऊन जाऊन बऱ्याच लोकांना फक्त सप्ते दिसतात. माझं वाक्य परत ऐका. सप्त्यांची काय शक्ती आहे, सप्ताह करणं म्हणजे याचे संस्कार म्हणजे काय, थोडंसं लक्ष देऊन ऐका. मी सांगतोय ऐका. सप्ताह म्हणजे काय, सप्ताहाचा परिणाम काय होतो. परिणाम, एक पुजारी मंदिरामध्ये पूजा करत होता. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. उदाहरणा, मंदिरामध्ये पूजा करत होता. फुल आपल्या बागेतून फुलं आणायचा आणि मंदिरामध्ये पूजा करायचा. पण एक दिवस पुजारी बागेमध्ये फुलं आणण्याकरता गेला. पण गंमत अशी झाली की त्याला जो रोज ते फुलं आणण्याकरता रोज ती टोपली नेत होता, त्याला त्या दिवशी ते टोपली नेण्याचं लक्ष राहिलं नाही. तो तसाच गेला. फुलांच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण टोपली आणली नाही आज फुलं नेण्याकरता, फुलं तर नेले पाहिजे. मग काय केलं त्याने, जवळ असणारं उपरणं म्हणजे शेला उपवस्त्र त्याने असं उपरणं खाली अंथरलं, त्याच्यावरती मोगऱ्याची फुलं गुलाबाची फुलं त्यांच्यावरती टाकले आणि मंदिरामध्ये येऊन भगवंताची पूजा केली. पूजा केल्यानंतर परत दुपट्ट झटकलं आणि खांद्यावर टाकलं आणि घरी आला. घरी आल्यानंतर बायकोने सहज विचारलं, का हो आज फार सुगंध येत आहे, कशाचा सुगंध येत आहे. त्याने सांगितलं काय झालं म्हणे, आज पूजा करत असताना मला टोपली न्यायची आठवण नाही राहिली फुलांकरता, मग मी माझ्या या उपरण्यावरतीच फुलं आणले देवाला आणि पूजा केल्यानंतर हे उपरण आहे ना याचाच तो सुगंध आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आता तो घरी आल्यानंतर त्या उपरण्याचा सुगंध येत होता, थोडं लक्ष द्या, त्या उपरण्याचा सुगंध येत होता, पण ते सुगंध देणारे फुलं तिथं उपस्थित होते का? उपस्थित होते? सगळ्यांनी सांगा, उपस्थित होते? उपस्थित नव्हते. तरीही त्या फुलांनी ते संस्कार, सुगंधरूपी संस्कार त्या उपरण्याला देऊन गेले. तसं ऐका, 7 दिवस चालणारा हा सप्ताह म्हणजे तुम्ही इथं उपरणं घेऊन येता, इथले प्रत्येकाच्या मुखातले महाराजांच्या मुखातले सुसंस्कार आपण त्या आपल्या मेंदूरूपी उपरण्यावरती आपण अंथरतो, आपल्या अंतकरणरूपी उपरण्यावरती आपण अंथरतो. पण 7 दिवस झाल्यानंतर भगवंताची पूजा 7व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला हे देवाला समर्पण केल्यानंतर वर्षभर सप्ताह नसतो, पण या सप्ताहातले संस्कार देणारे ते सुविचार मात्र जिवंत असतात माणसाच्या अंतकरणात. म्हणून सप्ताह करणं म्हणजे वायफळ खर्च करणं नाही. सप्ताह करणं म्हणजे हे 7 दिवसातले वर्षभर येणारा प्रत्येक माणसाच्या मेंदूतला सुविचार म्हणजे सप्ताह आहे. ज्ञानेश्वर भगवंताच्या चरणी सेवा समर्पण करतो, सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी श्यामभाऊने मला फोन केला, संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने श्यामभाऊने फोन केला, तुमच्या दर्शनाचा योग घडून आणला, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे विष्णुभाऊ या ठिकाणी आहेत, ते मला बोलले होते की पावनखिंड सांगा, पण खऱ्या अर्थाने आपला याच्यामध्येच वेळ गेला. भविष्यात कधी आलो तर आपण तोही प्रसंग पाहू. आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांपर्यंत माझा आवाज ज्यांनी पोहोचवला, खरं सांगू का श्यामभाऊ, सगळ्यात आम्हाला एखाद्या वेळेला तुम्ही जेवण नाही दिलं तरी चालेल, म्हणजे नाही दिलं तरी चालेल, म्हणजे कसंही दिलं तरी चालेल, एखाद्या वेळेला नाही दिलं तरी चालेल, पण आम्हाला साऊंड खूप महत्त्वाचा असतो, साऊंड. आणि खरं सांगतो, तुमच्या गावामध्ये जो साऊंड आहे ना हा अतिशय सुंदर आहे. कीर्तन करताना कुठल्याच प्रकारची मला तकलीफ नाही झाली, म्हणजे आवाज बोलताना जो त्रास होते ना बाकीच्या साऊंडवरती एखाद्या वेळेला, कुठल्याच प्रकारची या साऊंडवरती तकलीफ नाही. अगदी सहज बोलल्यानंतर सहज तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत गेला. असे आमचे वैभव भाऊ यांनाही शतशः धन्यवाद देतो की अतिशय सुंदर आपण बटणं फिरवले, फिरवी आपण चांगली केली. अतिशय सुंदर आणि सामान्य नाही ते, त्यांनी 2-2 कामं केले. टाळी वाजवली की नाही तुम्ही, टाळी वाजवली, साऊंडही सुंदर दिला. त्यांचे विठू माऊली चॅनल आपलं जाईल,
चॅनल आहे, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ब्लेकाईनचं बटन दाबा. मी काही जास्त ते वापरत नाही, मला येते ते तुमचं, पण मला त्यातलं काही माहीत नाही, कळत नाही. सगळ्यांना झालेली सेवा सर्वांच्या चरणी सेवा समर्पण करतो. या ठिकाणी गोपाल महाराज आहे, हरिभक्त पारायण परशुराम महाराज आहे. सर्वांना एकदा विनम्र अभिवादन करतो, सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानदेव तुकाराम करून घेऊ द्या, खाली बसू द्या. आणि तोपर्यंत कोणी उठू नका, फक्त 2 मिनिटं सूचना आहे. जे मंडळी एवढं अन्नदान करते, आज सकाळची पंगत कोणाची होती, एवढे अन्नदान करते, काय जे 2 सूचना असतील ते ऐका. विठ्ठल क्षमा रामकृष्ण हरिमंडळी. आपल्या सप्ताहातील हा 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण शिवाजी महाराज झांबरे बरबगाव महाराज शिवचरित्रकार आहेत.